गुड मॉर्निंग साहेब. साहेब, ते मांजरी गावचा कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळाला आहे. आज तुमची मीटिंग केमिकल सप्लायज बरोबर आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोंधळगावमध्ये इलेक्शनची डेट आली. शाब्बास पे, खूप दिवसांनी चांगली बातमी दिली तर आम्हाला. होय साहेब. आता बघा, आपल्याला जे पाहिजे ते कोण मिळवून देईल. ती जागा आपल्याला कुठल्याही किमतीवर मिळाली पाहिजे. मी अगोदर जगाला बोलवलं आहे साहेब. संग्राम नाव आहे, स्ट्रॉंग उमेदवार आहे आणि मूळ म्हणजे पैशासाठी काहीही करेल. गुड. असे लोक लवकर विकत घेता येतात. बोलवा त्याला मीटिंगला. बोलवलं आहे साहेब, येईलच थोड्या वेळामध्ये. राधा, काय करतेस ग? ए आई, तुला किती वेळा सांगितलंय अभ्यास करत असताना डिस्टर्ब नको करत जाऊस म्हणून. सगळा मूड जातो माझा. अगं, इलेक्शनची डेट जवळ आली आहे आणि मला वाटतं उमेदवारीला तू उभं राहावं माझ्या साईडनं. म्हणजे सरपंचकीला मला दावा लावता येईल. ए आई प्लीज मला या सगळ्यात अजिबात घेऊ नकोस. आणि तसे यावेळेस महिला उमेदवार नाही थांबू शकत इलेक्शनमध्ये. काय बोलतेस? अगं, पण सोपांनी मला हे काही सांगितलं नाही. आता काय करावं? कावळ्याला पांढरं केलं तर त्याला मी हंस झालो असं वाटलं होतं निदान यंदा तरी सरपंच पद घरात येईल, पण नाही. अच्छा, म्हणून मला काव काव करायला लावणार होतीस काय? अरे बाळा, मग कोण काव करणार? म्हणजे माझ्या साईडने कोण उभं राहणार? आता आपल्या घरात सरपंच पद यावं अशीच माझी इच्छा आहे ना. आई, तू जर माझं ऐकणार असशील ना तर माझ्याकडे एक उपाय आहे, सांगू? अगं, मग तुझंच तर ऐकते मी. सांग, लवकर सांग. बाहेरचा कावळा नकोय ना आपल्याला, मग घरातला घे. अगं, पण घरात कुठे कावळा आहे? अगं, मी सोपान मामाचं म्हणते. त्यांना आणि दादांना उभं कर ना या निवडणुकीसाठी. आणि तसे दादा, त्यांचं भरपूर नाव आहे गावात. तुला नाही म्हणणार ते. अरे हो, हे तर माझ्या ध्यानातच नाही आलं. चला, गावाला आणि मला त्यांना त्यांचे उमेदवार मिळाले. आणि अजून एक उमेदवार कुठून आणणार? ते तू माझ्यावर सोड. मला माहितीये त्याच्यासाठी काय करायचं ते. कसली खबर गावात आली, काय धामधूम सुरू ही झाली, का चर्चा मोठी ही झाली, सगळे करतात कसली तयारी. कोण प्रेमानं काढल काटा, कुणा जागेचा आहे तो वाटा, कोण नावाती फाईल झाली, कुठं नेतात साऱ्या या वाटा. समजे म्हणतात गावलंय बाराच झालंया, इश्काच्या मिठीला पहिल्या भेटीला आलया. गाव गोंधळ, सारा गोंधळ गोंधळ झाला, सारा गोंधळ गोंधळ झाला, सारा गोंधळ गोंधळ झाला, गाव गोंधळ गोंधळ झाला. आमची हवा हाय जोरात चालत तोऱ्यात, भीती ही कुणाची नाही, एकाच दोन करतय कोण, घेणं देणंच नाही. झाली मताची चाटण, पैशाचं वाटप, जल्लोष सुरू तयारी, रॅली बी भांडण, राशन वाटप करतात सारे पुढारी. कोणी नावानी पाटील घेऊन काय जातील, कुणाला कुणाचं ठाव. गाव गोंधळ, सारा गोंधळ गोंधळ झाला, गाव गोंधळ गोंधळ झाला, सारा गोंधळ गोंधळ झाला, सारा गोंधळ गोंधळ झाला, सारा गोंधळ गोंधळ झाला, गाव गोंधळ गोंधळ झाला. डॉक्युमेंट कॉपीज होय साहेब. ओरिजिनल पाहिजे. साहेब, संग्राम. या पाटील साहेब या. नमस्कार साहेब.
तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला भेटून आम्ही धन्य झालो. काय तुम्ही पाटील साहेब, बरे आमचे PA नमस्कार. यांना तुम्ही भेटलाच आहात. भेटलो की हेच आले होते आमच्याकडं तुमचा निरोप घेऊन. हां, ते तर आहेच. तर कसं आहे ना पाटील साहेब, डायरेक्ट मुद्द्याचं बोलूया. या निवडणुकीत तुम्ही जिंकून याल ही जबाबदारी आमची, पण आमच्या काही मागण्या आहेत त्या तुम्हाला पूर्ण करून द्याव्या लागतील. तुम्ही जिंकून येईपर्यंत आम्ही कुठलीही मागणी करणार नाही. पण बरोबर आहे साहेब, तुमचं बरोबर आहे. तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. आम्ही जर जिंकलो तर तुमच्या मागणं हां नाही, माफ करा, तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करू. काही चहा पाणी घेणार का तुम्ही? मागवा की. अरे त्यांना किती तयारी करायची, किती बिझी असतात पाटील साहेब, माहीत नाही का तुला? बरोबर आहे. परत येतो चहा पाण्यासाठी. येऊ का? एकदा जिंकू तर दे, मग तुमच्या मागणं कमर खाली लात. मला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे DK साहेब, आणि ते तुम्हाला मिळणार नाही. काय साहेब, वाटतोय का भरोशामधला? भरोशाचं काय घेणं देणं आहे. ती जागा आपल्याला कुठल्याही किमतीवर मिळाली पाहिजे, आणि हा दिसतो तेवढा येडा नाही. नजर ठेवा त्याच्यावर. होय साहेब, माझी नजर वेळ विचारते. अरे चल ना बाबा. काय झालंय काय ते एकदा बोलच तू. अरे आपण चाललोय खरं, पण बसायचं सामान कुठे? आईच्या गावात ही गोष्ट लक्षातच नाही आली की माझ्या. तेच तर बोलतोय मगापासून. आता काय करायचं? एक काम कर, ही घे माझं पाकिट, पैसे आहेत त्यात. हं. तुला आपला ब्रँड माहिती आहे ना, नंबर 1. ती घेऊन ये. आणि अजून काय, हा माझ्या घरी जाऊन तेवढी माकड टोपी घेऊन ये. मागं टोपी कशाला? मंकी किंग बनून गावभर हिंडायचे. तुला काय करायचंय, तू चल की. मला ही एक माकड असताना आपल्याला अजून गरज आहे का कोणाची? चल. अयो, सरप्राईज पार्टी. आरती, तू पण ना. सरांनी इलेक्शनची सगळी इम्पॉर्टंट काम आपल्याला दिली आणि ती कशी करायची आहे त्यासाठी मीटिंग. हा इथे येणार आहे मला कोणी सांगितलं का नाही? जर सांगितलं असतं तर मी आलेच नसते ना. म्हणून तर तुला नाही सांगितलं. आणि तसंही तो सरांचा फेवरेट स्टुडंट आहे, मग तो तर असणारच. काही काय बोलतीये राधा, समाजाच्या कल्याणासाठी आणि गावच्या उन्नतीसाठी आपल्या दोघांना करायला लागेल काय? एकत्र काम. आली वास्कन. ठीक आहे, काय ते बोला आणि संपा एकदाच. मला खूप काम आहेत. बरं बरं, ऐका. मला ना पक्की खबर मिळाली आहे, शंकर काका नॉमिनेशन भरायसाठी घाई करतायत आणि ते भरतील पण. हो, माझ्या घरी पण मामा आणि दादा थांबणार आहेत. आणि आमचे पाटील पप्पा तर आहेतच. आणि प्रिन्सिपल सर सुहास दादा तर कन्फर्म आहेत. अरे मग झालंच की. मला सांग, काय भेटले इतक्या दिवसात? शेवटी शिपाई तो शिपाईच राहिला. ऐक माझं सुहास, माझ्या बाजूने उमेदवारीला उभा राहा. तुला लगेच PT टीचर बनवतो. कसं आहे दादा, मी तर संकटातच पडलोय. काल प्रिन्सिपल सरांनी पण उमेदवारीसाठी विचारलं, पण तुमची पण ऑफर विचार करण्यासारखी आहे.
पण आपल्याला अजून एक उमेदवार लागेल. त्याचं बघा, मी तर आहेच. अरे त्याचं कशाला तू टेन्शन घेतो? आपल्याकडे आहे ना तो सोमरसवाला व्यंकट. अरे त्याला करतो ना आपल्या बाजून उभा. कोण? तो दारू भट्टीवाला बेवडा? अरे दारू नको म्हणू त्याला, एनर्जी ड्रिंक येते, एनर्जी ड्रिंक. एकदा का त्याला आपल्याकडून उभं केलं तर सगळ्या बेवड्यांचे वोट आपल्याला. मालूम क्यों? दारू पीने से लीवर खराब हो जाता है इधर. अच्छा, अपन तो पीता रहता नहीं है. उस दिन क्या हुआ? ठीक आहे, जसं तुम्हाला ठीक वाटतंय मी सांगतो तुम्हाला. बरं, माझ्या शाळेची वेळ होती, मी येतो. ठीक आहे, विचार कर. एकदा का जिंकलो तर ती जागा, शिपाईची शाळा आणि त्या दारूवालीची दारू सगळी आपलीच. दारू 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 काय व? दारू प्यायची सवय लागली आहे तुम्हाला? अहो, दारू पिल्यानं लिव्हर खराब होतं, लिव्हर. आत्ताच अमिताभ सांगत होता. आणि आता माझ्या माहेरचे काय म्हणतील? जावाई हा असा बेवडा. ए मिने, अरे तुला किती वेळा सांगितलंय, जा तो मोठा कुठं गेलाय बघ. हा बापानी बोलवलंय म्हणाव त्याला. हा बघते. काय वया, काय करावं? दारू बी पित्यात, नाव बी बदलत्यात. लय मोठे राहिलेत रे. नाही आवडायच्या पेक्षा बारीक आता. बघ की, प्रयत्न कर की, हाताला लागतात रे. हात काय लावायचं तिथं? कर, तुला काय करायचं ते. गणेश भाऊ, तुला माहित आहे का रे, संग्राम उर्फ पाटील उमेदवारीसाठी थांबणार आहे ते? मग त्याचं काय? मी काय म्हणतो, मग तू का उभा राहत ना उमेदवारीसाठी? गावात तुला एवढे चांगले समजतात, चांगलं ओळखतात, निवडून येशील ना. इलेक्शन म्हणजे काय तुला पोरकळ वाटलं काय? किती पैसा होता लागतो माहिती तुला? हा ते बी आहे म्हणा. मग गणेश, तुला सरांनी शाळेमध्ये बोलवले, 2 लहान मुलांची कटिंग करायची. हा सोच भाऊ, आलोच. एवढं झालं की आलोच. एवढा मोठा रस्ता दिसत नाही होय. ना, जर त्या खांबावरच्या कावळ्याला तू उडवलं तर माझी वाटणी तुझी बर का. नका, तो एवढा मोठा कावळा दिसत नाही होय. चुक्कीवाली पैज लाव की मग. लागलीच, चल उडव. जमतय का? वाटा मला वागता येत नाही ना. आवर. हे काय दगड आहे तो. माझ्यामुळे तर कावळा उडाला, आता तुझी वाटणी माझी. हे चुकीचं आहे. हा, तुला दगड मारायचा होता. असं चिडायचं नाही दादूस, आपण थुक्कीवाली पैज लावली. पळ. हे बघ, ह्यो असा दगड घ्यायचा आणि असा मारायचा. अरे श्याम, काय रे टीव्हीचं काय कर मायलांच्या पळे. थांबना, पडत नाही ना. माझ्यासाठी काम करणार. हा करणार दादा. अरे सुहास, तू असं काय करतोयस? अरे तुझ्या भरोश्यावर तर मी हे पाऊल उचललंय आणि तू नाही म्हणालास तर मी काहीच करू शकणार नाही रे. ते काय नाही सर, इतक्या वर्ष काम करतोय, काय मिळालं मला? अरे पण सुहास, तू हे बरोबर नाही करत आहेस. हे बघा मॅडम, मी खूप मानतो तुम्हाला, पण तुम्हाला माहित नाहीये. मला माहिती मी काय करतोय. तू चुकीच्या लोकांसोबत वावरतोस. सुहास, चुकीची संगत माणसाला एकटं पाडते. तुम्ही विसरलात मॅडम, मी एकटाच आहे.